नमस्कार शेतकरी मित्रांनो, लोकसेवा मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, सोयाबीनचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती तर जमा होतच आहे, मात्र अनेक शेतकऱ्यांना आता एकच चिंता लागलेली आहे की आमचा तूर आणि कापूस या पिकाचा पीक विमा अखेर कधी वितरित होणार आहे। तर ह्यासाठी आता मित्रांनो, राज्य सरकारच्या वतीने महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तूर आणि कापूस या पिकांसाठी पीक विमा देखील आता मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचं वाटप कधी होणार ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांना ह्याचं वाटप होणार आहे ते देखील ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्हाला तूर आणि कापूस ह्यांचा पीक विमा मिळालेला नसेल तर अजिबात घाबरू नका, कारण त्याच संदर्भात आज महत्त्वाची मोठी बातमी ह्या ठिकाणी आलेली आहे। कारण तूर आणि कापूस या पिकांचा पीक विमा अखेर मंजूर करण्यात आलेला आहे। कोणत्या जिल्ह्यांना किती रुपये आलेले आहेत ते सविस्तर आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। तर शेतकरी बांधवांनो, अमरावती जिल्ह्यात तूर आणि कापूस पिकांसाठी 102 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। नागपूर जिल्ह्यात तूर आणि कापूस या पिकांसाठी 108 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर जालना जिल्ह्यात तूर आणि कापूस या पिकांसाठी 103 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। अकोला जिल्ह्यात जर बघितलं तर 106 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। ह्या ठिकाणी समजून जा की मी ज्या जिल्ह्यांची माहिती सांगत आहे त्या जिल्ह्यात, म्हणजे जी मी काही जिल्हे सांगत आहे ह्या जिल्ह्यात तूर आणि कापूस या पिकांसाठी पीक विमा आलेला आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 100 कोटी रुपयांचा पीक विमा ह्या ठिकाणी आलेला आहे। त्यानंतर आपण ह्या ठिकाणी बघितलं तर हिंगोली जिल्ह्यात जवळपास 108 कोटी रुपयांचा पीक विमा ह्या ठिकाणी आलेला आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 112 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। धुळे जिल्ह्यासाठी 98 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। पुणे जिल्ह्यासाठी 114 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जवळपास 135 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी 98 लाख रुपयांचा पीक विमा आलेला आहे। सांगली जिल्ह्यासाठी 45 लाख रुपयांचा पीक विमा आलेला आहे। सांगली जिल्ह्यासाठी 45 लाख रुपयांचा पीक विमा आलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यासाठी 28 लाख रुपयांचा पीक विमा आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपयाचा पीक विमा आलेला आहे। वर्धा जिल्ह्यासाठी 103 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यासाठी जर बघितलं तर 111 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। परभणी जिल्ह्यासाठी जर बघितलं तर 106 कोटी रुपयांचा पीक विमा ह्या ठिकाणी आलेला आहे। नांदेड जिल्ह्यासाठी 118 कोटी रुपये, नाशिक जिल्ह्यासाठी 105 कोटी रुपये, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 107 कोटी रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी 105 कोटी रुपये, सातारा जिल्ह्यासाठी 35 लाख रुपये, ठाणे जिल्ह्यासाठी 110 कोटी रुपये, रायगड जिल्ह्यासाठी 88 लाख रुपये, पालघर जिल्ह्यासाठी 111 कोटी रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 113 कोटी रुपये, गोंदिया जिल्ह्यासाठी 88 लाख रुपये, धाराशिव जिल्ह्यासाठी 115 कोटी रुपये, लातूर जिल्ह्यासाठी 110 कोटी रुपये, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 92 लाख। मित्रांनो, अशा प्रकारे तूर आणि कापूस या पिकांचा पीक विमा आलेला आहे। आता वाटप कधी होणार ते देखील ह्या ठिकाणी आपण समजून घेऊया। जर वाटप जे आहे पुढल्या 48 तासामध्ये ह्याचं वाटप करण्याचे आदेश आता राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना दिलेला आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना तूर आणि कापूस या पिकांचा पीक विमा कधी मिळणार ह्याची चिंता होती, त्यांची आता चिंता मिटलेली आहे। तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या लोकसेवा मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।